महोदय, खरं तर नाईक साहेबांना जे उत्तर दिलं आणि त्यांच्या ज्या संवेदना आहेत त्या फार चांगल्या आहे का संजय गांधी उद्यानामध्ये जे काही गरीब आदिवासी लोक राहतात त्यांना किमान पिण्याचं पाणी भेटलं पाहिजे आणि ते सुद्धा न देणारी औलाद जर इथं असेल तर त्या संदर्भात घेतलेली भूमिका निश्चितच फार महत्त्वाची आहे। माझा या अनुषंगानं एक खरं तर प्रश्न आहे सभापती महोदय आपल्या माध्यमातून आणि नाईक साहेबांच्या माध्यमातून। एक राष्ट्रपती महोदयांनी फार चांगला निर्णय नावाच्या संदर्भात घेतलेला आहे। नावाच्या संदर्भात म्हटल्यापेक्षा कोणाचे फोटो असले पाहिजे राष्ट्रपती भवनामध्ये, तर त्यांनी फार चांगला निर्णय घेतला आणि त्या सगळ्या संदर्भात राष्ट्रपती भवनमध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा मी विचार केला होता का हे फोटो तोडायला आपण येऊ एक दिवस राष्ट्रपती भवनमध्ये जाऊन तोडू, पण ते तोडायचं काम नाही पडलं। लॉर्ड इर्विन होता, हा भारताचा व्हाईसरॉय होता आणि यानं भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी शिक्षा दिली होती। लाला लजपतरायांना सुद्धा अंदर टाकलं होतं, लाठीचार्ज केलं होतं। याचे फोटो राष्ट्रपती भवनमध्ये होते सभापती महोदय। राष्ट्रीय मी या अनुषंगानं हा नावाचा प्रश्न निघाला म्हणून त्या अनुषंगानं बोलतोय का कशा प्रकारचं निर्णय भूमिका कशा असल्या पाहिजे त्या राष्ट्रपती महोदयांनी किती स्पष्टपणे त्याच्यात आम्ही पाहतोय तिथे निर्णय घेतला आणि तिथे आता सगळे परमवीर ज्यांना परमवीर चक्र भेटले त्या सगळ्यांच्या त्या गॅलरीत फोटो लावले। मला वाटतंय मुंबईत सुद्धा जसं संजय गांधी उद्यान या नावाच्या संदर्भाच्या अनुषंगानं हे निघालं, फॉर्जेट नावाचा अधिकारी जो मुंबई पोलीस अधीक्षक होता त्यानं मंगल गाडिया आणि सय्यद हुसेन 1857च्या लढ्यामध्ये आपल्या व्हीटी स्टेशनसमोर तोफ लावून त्याचे चिंधळ्या केल्या आणि 4 दिवस ते प्रेत उठू दिले नाही, ते तसेच ठेवले। त्याच्या नावानं मुंबईत फॉर्जेट स्ट्रीट, ताडदेव हे असे नाव आहे। म्हणजे हे अनुषंगानं मी त्या संदर्भ घेऊन सांगतोय, वास्तविक बरोबर आहे। मला वाटतं ह्या त्याचा संदर्भ घेऊन हा विषय मी मुद्दामून काढतोय कारण याच्यासाठी अधिक वेगळी लक्षवेधी टाका, असं करा, त्याच्यात थोडासा प्रश्न आपण त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न करतोय। किंग जॉर्ज यानं जालियनवाला बागचा हत्याकांड घडून आणला, त्याचा अभ्यास नाही ना झाला अनेक किंग सर्कल नाही फक्त या अनुषंगानं तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना किंवा आपण तसं याचं एक धोरण ठरलं पाहिजे। किंग ब्रिटिश सम्राट होता, किंग सर्कल गेटवे ऑफ इंडियाच्या नावानं ओळखलं जातं। हे असे अनेक नावं आहेत, याबाबत काहीतरी धोरण आपण स्वीकारलं पाहिजे का ज्यांनी आपल्यावर लाठीचार्ज केला त्यांच्या नावाखालून आपल्याला जायचे अजूनही 75 वर्षानंतर हे योग येत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही। एक नावासंदर्भात कोणाचे नाव ठेवावं नाही ठेवावं याचं एक धोरण राज्य सरकारनं घेणं गरजेचं आहे। त्या अनुषंगानं गणेश साहेब नाईक साहेबाच्या माध्यमातून मी विनंती करतो।